नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते न्यूमरोलॉजी दीप्ती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची बरोबर विधी काय आहे। आपण सर्वजण सूर्यदेवाला अर्घ्य देतो, पण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात। तर आज आपण याच विषयावरती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा। व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओला सुरुवात करूया। सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची सर्वात योग्य वेळ कोणती आहे जाणून घेऊया। तर सूर्य उदयाची वेळ ही अर्घ्य देण्यासाठी सर्वात उत्तम वेळ असते। त्यानंतर सूर्योदयानंतर 2 तासाच्या आत देखील आपण सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता। अर्घ्य कसं द्यायचं आहे तर पूर्व दिशेला तोंड करून मंत्र बोलत बोलत आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य हे कोणत्याही पवित्र स्थानी जाऊन आपण देऊ शकता किंवा आपल्या घरातील किंवा बाल्कनीमध्ये उभं राहून आपल्याला भांड्यामध्ये ते अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर भांड्यातलं पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे। तांब्यामध्ये थोडं जे पाणी उरतं, अर्घ्य दिल्यानंतर जे पाणी उरतं त्यातलं पाणी आपल्याला थोडंसं डोळ्यांना व कानाला लावायचं आहे, त्याचा स्पर्श करायचा आहे व 3-4 थेंब पाणी हे आपल्याला प्यायचं आहे। नारद पुराणामध्ये सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी 8 द्रव्यांचा वापर करण्यास सांगितलेले आहे। कोणतेच जाणून घेऊया। तर सगळ्यात पहिलं पाणी, थोडंसं दूध, दर्भ, तूप, मध, रक्तचंदन, लाल फूल व गूळ। ह्या 8 वस्तूंनी आपल्याला तांब्यामध्ये घालून सूर्यदेवाला पूर्व दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचं आहे। जर आपल्याला दरवेळी ह्या 8 वस्तू घेऊन अर्घ्य देणं जमत नसेल तर पाणी, लाल फूल, अक्षत, चंदन, कुंकू हे टाकून देखील आपण अर्घ्य देऊ शकता। अर्घ्य देताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा जाणून घेऊया। एहि सूर्य सहस्रांशो तेजो राशे जगतपते अनुकंपमय मा भक्ता गृहानार्ध दिवाकर। किंवा आपण सूर्याच्या 12 नावांचा जप करत देखील सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकतो। जसे मी मगाशी सांगितलं की अर्घ्य दिल्यानंतर तांब्यातलं जे थोडंसं पाणी उरतं त्यातलं आपल्या थोड्या डोळ्याला व कानाला ते लावायचं आहे व थोडंसं पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे। ते जल ग्रहण करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा जाणून घेऊया। अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादोदक तीर्थ जठरे धारयामहम। अर्घ्य देण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया। सूर्य हे आरोग्याचे देवता मानले जातात। सूर्याला दररोज अर्घ्य दिल्याने आपल्याला आरोग्य संबंधित आपल्याला काही समस्या असतील तर त्या आपल्या दूर होतात। सूर्याला आपला आत्मा देखील बोललं जातं व ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्यदेवाला पिताचं कारक म्हटलं आहे। सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वासाची प्राप्ती होते। आपले सर्व ग्रह शांत होतात, डोळे मजबूत होतात, दरिद्र हा धनवान बनतो, अकाल मृत्यू होत नाही, सर्व व्याधींचा विनाश होतो, सरकारी कामामध्ये आपल्याला सफलता भेटते व आपल्या पापांचा नाश होतो। तर सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा होतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती। तोपर्यंत धन्यवाद।